माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आणि भारतीय संविधानानं 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ज्यांना मतदानाचा हक्क प्राप्त झाला त्या माझ्या भारतीय मतदारांनो, मी कुमारी विभावरी विठ्ठल मोहिते किनी हायस्कूलची विद्यार्थिनी रसिक रंजनच्या संयोजकांचे मनापासून धन्यवाद देते। याचं कारण की हे वाचनालय केवळ रसिकांचं रंजन करत नाही तर ते रसिकांच्या, स्पर्धकांच्या आणि विचारवंतांच्या बुद्धीलाही खुराक देतं। असाच विषय घेऊन मी स्पर्धेत आपणापुढे उभी आहे। सत्तेच्या बाजारात मतदाराचे स्थान, सत्तेच्या बाजारात मतदाराचे स्थान। सुजन हो, 150 वर्षांच्या इंग्रजांच्या मगरमिठीतून भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांतिकारक अहोरात्र झटले, प्राण लढले, तुरुंगवास सोसला, निधड्या छाताडावर गोळीबार झेलला। प्रसंगी देशभक्त क्रांतिकारक हसत हसत फासावर गेले आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत मातेला स्वतंत्र केलं। स्वराज्य मिळालं, आता त्याचं सुराज्य व्हावं ही सदिच्छा होती। आपल्या देशाचा कारभार लोकशाही मार्गाने चालावा म्हणून आपली राज्यघटना म्हणजे आपलं संविधानही तयार झालं। 1950 साली भारत संसदीय लोकशाही असणारा सार्वभौम देश झाला। 1952 साली भारतात पहिली निवडणूक झाली, त्याचा आपण अमृत महोत्सवही साजरा करू। परंतु सध्याची परिस्थिती पाहता, मतदानाचा बाजार पाहता इथं अमृत कमी आणि विषच अधिक वाढताना दिसू लागले। असंच खेदानं म्हणावं लागते। भाजीपाल्याचा बाजार, धान्याचा बाजार आपल्या सर्वांनाच परिचित आहे, परंतु जनावरांच्या बाजाराप्रमाणे सत्तेच्या बाजारात मतदारच विकला जातोय, तो नागवला जातोय। याला काय म्हणावं? इतकंच कशाला मतदारांनी मत देऊन निवडून दिलेला उमेदवार ग्रामपंचायत सदस्यापासून आमदार खासदारांपर्यंत पुढे सर्वच सत्तेसाठी, पैशासाठी विकले जात आहेत। जनतेच्या भल्याचं, सामान्यांच्या कल्याणाचं आणि देशाच्या विकासाचं कुणालाच काही देणं घेणं उरलेलं नाही। केवळ सत्तेतून पैसा आणि पुन्हा पैशातून सत्ता हे दुष्टचक्र जोरात सुरू आहे। त्या पक्षाचे येतील मग समाज सुधारेल, ते येतील मग देशाचा विकास होईल, असं म्हणत म्हणत आले गेले अनेक झाले, परंतु मतदारांची ही वेडी आशा पुरती निष्फळ ठरलेली आहे। दुनिया झुकती है झुकाना वाला चाहिए, दुनिया झुकती है झुकाना वाला चाहिए, याप्रमाणे सारं काही अगवेल चालू आहे। गरिबी, दारिद्र्य, बेकारी, बेरोजगारी, कर्जबाजारीपणा, आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहे। देव, दैव, अंधश्रद्धा, जातीयता, विषमता, धर्मांधता यामध्ये लोकांना गुरफटून ठेवलं जाते। माणसांमध्ये भेदाभेद केले जात आहेत, द्वेष, मत्सर वाढवला जात आहे। निवडणुकीच्या काळात ही राजकीय मंडळी या शिळ्याकडीला आणखी उतारतात। अहो, समाज हरपाळा तरी चालेल, पण मी माझ्या स्वार्थाची पोळी भाजून खाणारच, ही सैतानी वृत्ती बळावत चाललेली आहे। तोडा, फोडा आणि राज्य करा या कूटनीतीचा सत्तेमध्ये वापर होत आहे। असं चाललंय आपल्या गावागावात, असं चाललंय आपल्या राज्यात आणि असंच चाललंय आपल्या देशात सुद्धा। कुठं चाललोय आपण? गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळंच इतकं बिघडलंय, जणू आवळच फाटलंय, तर ठिकाण लावायचं कुठं? हा वासून प्रश्न उभा आहे। पैसा फेका आणि निवडणुका जिंका, हेच जणू सत्तेच्या बाजाराचं समीकरण झालंय। मग या सत्तेच्या बाजारात मतदारांचे स्थान काय याचा विचार करायचा झाला तर ते कवडी मोलाचे ठरते। निवडणुका हा मतदारांसाठी सुवर्ण काळ असतो, त्या काळात तो राजा असतो, त्याच्यासाठी विशेष सेवा सुविधा पुरवल्या जातात। दारू, मटण, जेवणाचं कुपन शिवाय घसघशीत पैशाने भरलेलं पाकिटही मिळतं। जैनीच मज्जाच मज्जा, नुसती दिवाळी। निवडणुकीनंतर पुढची 5 वर्ष मग मतदारांचा असतो शिमगाच शिमगा। या निवडणुकीत मतदार राजाला वाकून नमस्कार करणारा नेता निवडणुकीनंतर त्याला कुत्र्याची पण किंमत देत नाही। का? तर माहित आहे आपल्याला, कारण अगोदर त्याला तुकडा टाकून विकत घेतलंय ना। मग गप्प बसायचं, नाही बोलायचं। जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे टक्के तिकडे टोळी, ज्याचा पैसा त्याची सत्ता, पुन्हा पुन्हा हाच कित्ता, सब घोडे 12%। ज्ञानपीठकार विंदा करंदीकर यांच्या कवितेप्रमाणे ही सार्वकालिक राजकीय परिस्थिती आहे। मग याला केवळ राजकीय व्यक्तीच जबाबदार आहेत की आपणही जबाबदार आहोत याचा विचार झाला पाहिजे। लोकशाहीमध्ये एक मत बहुमोलाचं असतं। आपल्या एका मताने चांगला उमेदवार निवडूनही येऊ शकतो किंवा कमी पडल्याने तो पराभूतही होऊ शकतो। त्यामुळे राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, सत्ता स्थापनेसाठी बहुमतासाठी एक मत निर्णायक असतं। चांगले लोक मतदान करत नाहीत
म्हणून वाईट लोक निवडून येतात. स्वातंत्र्योत्तर काळात लोकशाही नावालाच उरलेली आहे. मग याला मतदार जबाबदार नाहीत का? सत्ताधीशांचे झेंडे नाचवायचे, त्यांच्या घोषणा द्यायच्या, सतरंज्या उचलायच्या, दारू, मटण, कुपन आणि पैशावर आपलं मत विकायचं, माणूसपण विकायचं, लाचार व्हायचं, हे बंद झालं पाहिजे. स्वाभिमानानं जगायचं असेल तर तत्वनिष्ठ घाण टाकू नये. भ्रष्ट, दुष्ट, वाईट लोकांच्या विरोधात मतदान अस्त्राचा अचूक वापर झालाच पाहिजे. 100% मतदारांनी वेळात वेळ काढून आपलं मत चांगल्या उमेदवाराला दिलंच पाहिजे. हाच आपल्या संविधानाचा आणि लोकशाहीचा अभिमान आहे. हाच आपल्या संविधानाचा आणि लोकशाहीचा सन्मान आहे. सत्तेच्या बाजारात मी नाही म्हणत, पण लोकशाहीच्या दरबारात मात्र मतदाराचे स्थान कायम आदराचे राहील. निश्चितच ते आदराचे राहील. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.